नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपली पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन. पण जर एखाद्या घरामध्ये जर तरुण मुलगा किंवा एखादा लहान मुलगा, लहान म्हणजे शाळेत जाणारा मुलगा व्यसनाधीन आहे असं कळलं तर ना तुमचं शरीर आनंदी राहू शकत, ना मन आनंदी राहू शकत, ना तुमचं कौटुंबिक आरोग्य अबाधित राहील. आणि आपण मागे एक एपिसोड घेतलेला होता डॉक्टर भोई यांचा. त्यांनी सांगितलेलं होतं की जास्तीत जास्त तरुणाई आता अंमली पदार्थांच्या म्हणजे व्यसनांच्या मागे लागलेली आहे आणि हा खूप चिंताजनक प्रश्न मला वाटला. मग त्याच्यावरती अधिक माहिती मिळण्यासाठी, मार्गदर्शन मिळण्यासाठी अगदी आपल्याला एक छान अगदी यथोचित व्यक्तिमत्व आज इथे मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव आहे डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर हे नाव पुणेकरांच्या हृदयातलं आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. म्हणजे मला स्वतःला त्यांना किती वर्ष भेटायचं होतं आणि आज हा योग आलाय आणि छान मला त्यांचा वेळ मिळालेला आहे. पुण्यामध्ये अतिशय महत्वाचं त्या काम करतात. त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजी पुणे युनिव्हर्सिटीमधून केलेली आहे. त्याविषयीचं त्यांनी आणखीन शिक्षण मलेशिया मधून केलेलं आहे. त्यांनी इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम पॅरिसमध्ये केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की आपल्या महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा भारताचं भूषण असणारे डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांच्या त्या सुकन्या आहेत. डॉक्टर अनिल अवचटांनी जी स्थापन केलेली मुक्तांगण ही संस्था आहे, हे आपल्या पुणेकरांच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या, भारताच्या दृष्टीने हे एक इतकं महत्वाचं आणि आवश्यक कार्य आहे. म्हणजे त्यांच्या त्यावेळच्या दूरदृष्टीचं आज खूप कौतुक वाटतं. कारण आता हे प्रमाण इतकं वाढतंय आणि लोकांच्यात अवेअरनेस ही आहे आणि ते कार्य तेवढ्या समर्थपणे पुढे नेणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. मॅडमना स्वतःला चॅन्सेलर्स अवॉर्ड मिळालेला आहे, मुक्तांगणला प्रेसिडेंटचा अवॉर्ड आणि कित्येक अवॉर्ड्स मिळालेत. त्या अवॉर्डची नावं म्हणजे कारण ते तशी आहेच ती संस्था. आणि या संस्थेबद्दल पुणेकरांनाही खूप जिव्हाळा आहे. बाहेरच्या लोकांना ते व्यवस्थित त्याचे रेफरन्सेस देत असतात. तर त्याविषयी आपण माहिती करून घेऊया. पण मला असं सांगायचं आहे की हे जे वाढतं प्रमाण आहे ते आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला रोटरी संस्थेचे काही आम्ही प्रयत्न करतो आहोत. मी यावर्षी पुन्हा एकदा रोटरी डिसीज प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट या अव्हेन्यूची डायरेक्टर आहे. म्हणजे पुढच्या जुलै 27 पर्यंत माझी ही पोस्ट राहणार आहे. तर मला असं वाटत होतं की सगळ्या शाळेतल्या मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना याचा प्रतिबंध कसा करायचा, या मोहापासून दूर कसं राहायचं याविषयीचं तुम्ही मार्गदर्शन करावं. आपण हा जो व्हिडिओ आहे तो शाळेतल्या मुलांना दाखवणार आहोत, त्यांच्या पालकांना दाखवणार आहोत, त्यांच्या शिक्षकांना दाखवणार आहोत आणि आपण सर्व मिळून आपल्या समाजाचं सामाजिक आरोग्य सुधारणार आहोत. कारण ही तरुण पिढी हेच खरं आपलं भवितव्य आहे. तर त्या दृष्टीने हल्ली प्रमाण वाढतंय, हे खरं आहे का? सर्वात आधी मी तुमचे आभार मानते. या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही बोलावलं आणि रोटरीच्या या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. तर असं दिसून येतं की सध्या जे वेगवेगळे सामाजिक प्रश्न दिसून येतात त्यातला व्यसनाधीनता हा एक खूप मोठा प्रश्न बनत चाललेला आहे. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. सध्या एकूणच वेगवेगळ्या प्रकारचं जे व्यसन आहे त्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. पूर्वी असं असायचं की व्यसन म्हटलं की आपल्याला फक्त दारू वगैरे एवढंच माहिती होतं. पण आता दारू, सिगरेट, तंबाखू तर आहेच, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत, ही सगळी अंमली पदार्थ याला म्हणतात. आणि एक व्यसन अजूनही मला इथे सांगणं खूप महत्वाचं वाटतं, ते म्हणजे वर्तनात्मक व्यसन. म्हणजे अलीकडे आपण फोन, स्क्रीन याचं सुद्धा व्यसन वाढतंय आणि खूपच मोठ्या प्रमाणात हे सगळं वाढतंय. तर एकूणच हा एक आता गंभीर प्रश्न बनतोय. आपण आधी मुलांना समजावून सांगूया की या व्यसनांपासून लांब करायचं, त्याचे काय काय परिणाम होतात. तर तुम्ही त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा मुलांना. सर्वात आधी मला एक सांगायचंय की व्यसन म्हणजे नेमकं काय. कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो आणि मग त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात तेव्हा त्याला व्यसन असं म्हटलं जातं. आणि मग चांगल्या गोष्टींचाही अतिरेक केला तरी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तर काही तर अगदी चुकीच्या गोष्टी असतात की जसं आत्ता मी नावं सांगितली की दारू, ड्रग्ज, तंबाखू ह्यांचं तर थोड्या प्रमाणातही सेवन करणं चुकीचं आहे. पण आपण असं बघतो की काही लोक ह्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करतात आणि त्याचे अतिशय गंभीर दुष्परिणाम आपल्यावरती होऊ शकतात. आणि ह्या दुष्परिणामांमुळे आपण हे आता करायलाच नको असं आपण प्रत्येकाने ठरवणं
हे खूप महत्वाचं आहे. एक वाक्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एखादा आजार झाल्यानंतर तो बरा होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तो आजार होऊच नये म्हणून प्रयत्न करणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि व्यसनाच्या आजारात हे वाक्य अतिशय खरं आहे. व्यसन लागल्यानंतर ते तुम्ही बरं करत बसण्यापेक्षा, आणि तोपर्यंत तर खूप सारे दुष्परिणाम झालेले असतात, त्यापेक्षा आपण असाच प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला त्या मार्गावरती जायचंच नाहीये. कुठले कुठले दुष्परिणाम होऊ पहिला शकतात? महत्वाचा म्हणजे आपल्याला त्या मार्गाकडे जायचंच नाही. हे मुलांनी अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. तुमच्याकडे अशी छोटी मुलं येतात अशी अगदी म्हणजे मुक्तांगणमध्ये तर आमच्याकडे 14-15 वर्षापासून ते 25-30 म्हणजे सर्व वयोगटामधली युवक आम्हाला दिसत असतात, किंवा अगदी मोठ्या वयामधले सुद्धा लोक दिसतात. मग तुम्ही त्या मुक्तांगणमध्ये त्या मुलांना ऍडमिट करून घेता? हो, मुक्तांगणमध्ये ऍडमिट करतो, किंवा आमच्याकडे ओपीडी वरती सुद्धा काही रुग्ण याच्यासाठी येत असतात. आणि त्यांच्यावर उपचार करताना जाणवतं की खूपच गंभीर परिणाम या व्यसनामुळे त्यांच्या अगदी शरीरावर, मनावर, त्यांच्या करिअरचं नुकसान झालेलं आहे. तर ह्या दुष्परिणामांचं जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला अगदी सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं की जाऊच नका या मार्गाला. मग मुलांना त्या दुष्परिणामांबद्दल आपण सांगूया. शरीरावर काय काय असे दुष्परिणाम होतात, काय असं काही आहे केस स्टडी तुमच्याकडे? हो, म्हणजे मी कालच एका मुलाशी बोलत होते आणि त्याला आता नुकतीच 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सध्या तो मुक्तांगणमध्ये उपचार घेतोय. आणि त्याची ही 3री वेळ आहे ऍडमिट होण्याची. अरे बापरे. मागच्या दोन्ही वेळा असं झालं की तो घरी गेला, परत त्याचं व्यसन सुरू झालं, परत यायला लागलं, असं 3री त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे. आणि मग मी त्याच्याशी बोलत होते ना की असं का तुला परत परत ते तू करतोयस. तर त्याचं म्हणणं असं आहे की मी सोडायचा प्रयत्न करतोय, मला माहितीये की ह्याचे खूप दुष्परिणाम होत आहेत, पण मला ते सोडता येत नाहीये. मी सोडायचा प्रयत्न केला किंवा इव्हन उपचार घेऊन घरी गेलो तरी माझ्या मनात सारखे तेच विचार येतात की घेऊन बघूया, थोडंसं घेऊया, मी एकदाच घेईन, नंतर घेणार नाही. यालाच ऍडिक्शन म्हणतात. यालाच ऍडिक्शन म्हणतात, की त्याच्यावरती जे अवलंबून राहतात, डिपेंडन्सी जी असते ती या मुलामध्ये काल मला बोलताना अशी खूप दिसत होती की किती तो डिपेंडंट झालाय. त्याचं शरीर अवलंबून राहायला लागलंय, त्याचं मन त्याच्याच बाबतीत विचार करतंय, ज्याला आपण तल्लफ असा शब्द वापरतो की एखाद्या गोष्टीची ओढ लागते, क्रेविंग, ते सतत त्याला ते क्रेविंग वाटतंय. त्यामुळे ना तो जसं म्हणाला की कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था गंभीर झाली. समस्या. म्हणजे पालकांनी, शिक्षकांनी ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवायला हवं. केवळ त्याच्यासाठी हा खटाटोप आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा सगळ्यांनी, कदाचित तुम्हाला असं वाटेल की माझं मूल नाहीये, आता माझी मुलं मोठी झाली आहेत, पण ही सगळी आजूबाजूची सोसायटीतली मुलं आपलीच आहेत. त्यामुळे शाळेतल्या प्रत्येक मुलांकडे, म्हणजे हा आमचा रोटरीचा जो खटाटोप आहे की प्रत्येक मुलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, तर ही शिक्षकांनी जबाबदारी घ्या की आधी तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना दाखवा, पालकांना दाखवा आणि मुलांनाही दाखवा. कारण ह्यातला प्रत्येक शब्द इतका महत्वाचा आहे की एक 13-14 वर्षाचा मुलगा पुन्हा पुन्हा येतोय, त्याला सोडायची जरी असेल तरी त्याला तो सोडू शकत नाही. आणि अशांना त्यांनी आता नुकतंच काउन्सिलिंग केलंय. त्यामुळे ह्या मुलांचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य म्हणजे सगळ्यांकडे ही माहिती आपल्याला पोहोचवायची. म्हणजे माझा मनोदय असा आहे की यावर्षी किमान 1 लाख मुलांपर्यंत हा व्हिडिओ आणि आम्ही लेक्चर्स घेऊन पोहोचणार आहोत. पण जिथं लेक्चर्स पोहोचणार नाहीयेत तिथे पुण्याबाहेरचेही लोक असतील, कारण आता आम्ही फक्त पुणे धरलेलं आहे, पण हळूहळू आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत, पण तोपर्यंत उशीर व्हायला नकोय. त्यामुळे हा अगदी आमचा अटीतटीचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला सगळ्यांना अगदी नम्र विनंती आहे की हा जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या मुलांपर्यंत पोहोचतोय हे बघा. मग त्या मुलाची आता अवस्था काय आहे? तर त्याचे जे वेगवेगळे दुष्परिणाम झालेत ना त्याच्यावरती, तर सगळ्यात महत्वाचा कुठला आहे तर शारीरिक. कुठल्याही प्रकारचं व्यसन जेव्हा केलं जातं तेव्हा पहिलं काय नुकसान आपलं होतं तर त्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. लिव्हरवरती परिणाम होतो, मेंदू, किडनी, हे सगळे जे महत्वाचे अवयव आहेत, हृदय, ह्या सगळ्यावरती त्याचा परिणाम होतो. कोवळ्या वयात तर जास्ती होतो. आणि विशेषतः समजा आता ड्रग्सच्या बाबतीमध्ये मेंदूवरती तर खूपच परिणाम होतो. ड्रग्सच्या सेवनामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात आणि मेंदूच्या एकदा पेशी जेव्हा जातात, मरतात, तेव्हा तिथे नवीन पेशी येऊ शकत नाहीत आणि मग स्मरणशक्तीवरती परिणाम,
वागणं वेगळं असं होतं, ज्याला सायकोसिस म्हणतात, की कसंही वागायचं, भास होतात, असे वेगवेगळे परिणाम व्हायला लागतात आणि बाकी सगळ्या अवयवांवरती होतात. त्यामुळे लहान वयामध्येच मग हृदयावरती परिणाम झालेला असतो, रक्तदाबासारखे त्रास होत असतात किंवा मग जर का जेव्हा ते सोडायचा प्रयत्न करतात तेव्हा विड्रॉल सिम्पटम्सचा त्यांना खूप त्रास होतो. मग त्याच्यामुळे घाबरून त्यांना व्यसन सोडता येत नाही. तर मला असं वाटतं की सगळ्यात जो कुठला घातक परिणाम असेल तर तो आपल्या शरीराचं नुकसान व्यसन करतं. आणि तुम्ही म्हणालात तसं की लहान वयात जेव्हा हा परिणाम होतो तेव्हा तर तो खूप जास्ती घातक असतो, कारण त्याचे लॉंग टर्म कायमस्वरूपी सुद्धा परिणाम होऊ शकतात. आणि अर्थातच जसं शरीरावरती दुष्परिणाम होतात तसं मनावरती दुष्परिणाम होतात. असं दिसून येतं की त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती याचा खूप परिणाम होतो. गिल्ट असेल ना कायम, गिल्ट, सतत एका अपराधीपणाची भावना की मी लोकांना फसवतोय, घरच्यांना फसवतोय किंवा हे मी करतोय ते चुकीचं आहे पण मला सोडता येत नाहीये. त्याचबरोबर खूप निराशा असते, चिंता असते आणि एकूणच चिडचिड करण्याचं प्रमाण, ॲग्रेशन खूप त्यांचं ह्याच्यामध्ये वाढतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही खूप घातक परिणाम व्यसन केल्यामुळे होत असतात. म्हणजे मुलांनी हे लक्षात ठेवायला हवं, आपल्याला याच्यापासून लांबच राहायचंय. पण ही एवढ्या लहान वयात कशी काय मुलं आकर्षित होतात, म्हणजे कशामुळे होतात, मुलांनी कशापासून लांब राहायला पाहिजे ते? आता मी ह्याच मुलाचं जे उदाहरण सांगतेय तर तेच पुढे सांगते की त्याच्याशी कालच मी बोलल्यामुळे. तो मुंबईच्या एका उपनगरात राहतो आणि तो म्हणाला की मी रोज शाळेतनं घरी आलो की दुपारी क्लासला जायचं, कुठेतरी ट्युशन क्लासला, आणि मग 2-3 मित्र मिळून ते जायचे आणि थोडंसं ते लांब होतं आणि चालत जायचे. तर एका झाडाखाली त्यांना अशी काही थोडी त्यांच्यापेक्षा मोठी मुलं काहीतरी करत बसलेली दिसायची. तर यांना रोज उत्सुकता असायची की ते काय करतात. आणि मग एकदा ते बघत होते तर ही मुलं काहीतरी सिगरेटनी काहीतरी ओढत होती. मग यांनी विचारलं की तुम्ही काय करताय. तर आधी त्यांनी काही ते ड्रग्ज वगैरे घेतात असं सांगितलं नाही. ते म्हणाले की आम्ही सिगरेट ओढतोय, तुम्हाला ओढायची का, बघा आता तुम्ही 8वीत आहात ना, आता मोठी आता तुम्ही झालेले आहात, तर ह्या गोष्टी आता तुम्ही करायला पाहिजेत. इव्हन हे पण सांगितलं की तुम्ही मर्द आहात ना, तर मर्दांनी हे केलं पाहिजे. म्हणजे असे बरोबर त्यांना जे ज्याच्याकडे ते आकर्षित होतील असे शब्द वगैरे वापरून त्यांना हे केलं. 2-3 दिवस ते नाही वगैरे म्हणत होते, पण नंतर मात्र त्यांनाही वाटायला लागलं की बघू तरी एवढं हे सांगतायत. आणि मग तोपर्यंत म्हणजे रोज हे भेटायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे. मग सुरुवात झाली सिगरेटनी. सिगरेटला गेटवे ड्रग म्हटलं जातं की जनरली कुठल्याही व्यसनाची सुरुवात ही सिगरेट पासून होते किंवा तंबाखू पासून होते. आणि मग काही दिवस हे सिगरेट ओढायला लागले. घरी अर्थातच काही सांगितलं म्हणजे कळलेलंच नव्हतं. मग हळूहळू ती मुलं त्यांना म्हणाली की ह्यानी तुम्हाला आता बरं वाटतंय, आता एक वेगळ्या प्रकारची सिगरेट तुम्हाला देतो. आणि मग त्यांनी गांजाची सिगरेट दिली. आणि मग ह्या मुलांना ते पण काहीतरी फिलिंग, म्हणजे सुरुवातीला तर खूप त्रास झाला. तर तो म्हणाला की जेव्हा पहिल्यांदा मी गांजा घेतला तर मला असं खूप निराश वाटलं, खूप असं छातीत धडधडतंय आणि असं खूप वाटायला लागलं. पण तरी ते म्हणाले की होईल सवय, तू आता म्हणजे आता तू मर्द झालायस ना, तर मर्दांनी हे सगळं करायला लागतं, तुला आता दाखव आम्हाला की. आणि थोडंसं त्याच्या इगोला वगैरे हे केलं की तू काय लहान आहेस का, बच्चा आहे क्या तू वगैरे, असं थोडंसं करून. आणि हा पण त्याला बुलत गेला, म्हणजे ती मुलं त्याला जे काही म्हणत होती. आणि मग त्याला पण मग ती हळूहळू रोज घेऊन ती चटक लागायला लागली. आणि मग लक्षात आलं की ही मुलं का असं करत होते, तर मग ह्यांच्याकडून पैसे मिळण्यासाठी. तर 2-3 दिवस, काही दिवस ते फ्री दिलं त्यांना, काही पैसे घेतले नाहीत. मग नंतर सांगितलं आता जेव्हा त्या मुलांना हळूहळू ते त्याच्या आहारी ते जायला लागले तेव्हा सांगितलं की आता नाही तुम्हाला ते फुकट मिळणार, तुम्हाला पैसे द्यायला लागतील. मग सुरुवातीला यांनी पॉकेट मनी दिला, पण मग ते प्रमाण वाढल्यावर तेही पुढे असं झालं. मग घरातनं थोड्या चोऱ्या करून वगैरे असं ते सगळं मग त्याचं वाढत गेलं. आणि मग हळूहळू जेव्हा खूपच पैसे जायला लागले तेव्हा आधी आईबाबांना वाटलं की घरातल्या मदतनीसांनी काही पैसे घेतलेत. मग एकदा घरात छोटं जे देवघर आहे त्याच्यातली एक मूर्तीच विकली, तरी मदतनीसांवरती संशय. मग लक्षात आलं की मदतनीसने आपलाच मुलगा हे सगळं करतोय. पण तोपर्यंत तो पूर्ण या व्यसनाच्या आहारी गेलेला होता. आणि मग त्याची जी पहिली ऍडमिशन झाली ती हे सगळं कळल्यानंतर मग तेव्हा झाली.
म्हणजे आधी मुलांनी असं काही वेडवाकडं दिसलं आजूबाजूला तर तिकडे ढुंकूनही बघायला नको, कारण आता आपण पाहिलं शरीरावर आणि मनावर एवढे वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे असं कोणी स्मोकिंग करतायत आणि थोडीशी मोठी मुलं आहेत तर उत्सुकतेपोटी तिथे जाऊच नका. आणि हल्ली टीव्हीवर आणि याच्यावरतीही दाखवतात. खरं तर ते धुरंधर पिक्चरमध्ये खूप याच्याविषयी आंतरराष्ट्रीय हे प्रकार दाखवले, आपला तो मुद्दा नाहीये, पण ह्याच्यापासून लांब राहायचं हे तर मुलांना समजायलाच हवं. दुसरी गोष्ट, जरी तू कोणीही सांगितलं की तू मर्दच नाहीयेस, तू चोमूच आहेस, तू बावळटच आहेस, तरी त्याचं मनावर घ्यायचं नाही. उलट तो मुलगा किती मूर्ख आहे हे आपण मनाशी गाठ घालून घ्यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, असं कोणी तुमच्या मागं लागलं की असं घ्या तर तुम्ही आई वडिलांशी बोलायला पाहिजे, शिक्षकांशी बोलायला पाहिजे. मला नाही वाटत शिक्षक रागवतील किंवा आई वडील रागवतील, कारण आम्ही हे व्हिडिओ शिक्षकांना आणि तुमच्या पालकांनाही दाखवणार आहोत. त्यामुळे असं जर तुमच्यापैकी कोणाला असा त्रास होत असेल तर तुम्ही जवळच्या मित्राजवळ बोला. तुमचा मित्र जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही गुरुजींना सांगा, तुमच्या शिक्षकांना सांगा. गुरुजी म्हटल्यावर लक्षात येणार नाही, तुमच्या टीचर्सना सांगा किंवा तुमच्या आई वडिलांना सांगा. हे एक महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही पाहिलं की एवढ्या लहान वयामध्ये त्याला 2दा-3दा ऍडमिट करायला लागलं आणि त्यांनी सांगितलेली म्हणजे चोरी करण्याचा मोह आहे. बरं, चोरी करताना नाही सापडलं तर कदाचित तुम्ही हळूहळू त्याच्या भोवती प्रभावित व्हाल, नंतर अट्टल चोर व्हाल. अट्टल चोर झाला तर तुमचं भवितव्य अगदी धोक्यात आहे, नाही का? आणि ह्या मुलाच्या बाबतीत झालंच ना असं. पहिल्या ऍडमिशन नंतर त्याला आईबाबांनी वॉर्न केलं, मग तो क्लास वगैरे सगळं बंद केला. पण मग थोड्या दिवसात परत त्याच्या मनात ते चक्र सुरू झालं, कारण ही ओढ खूप जबरदस्त त्याच्या मनामध्ये गेलेली होती. आणि मग तो आईबाबा नसताना घरातनं निघाला, परत त्यांना भेटला आणि मग आईबाबांनी ते आता सगळं कुलपात ठेवलं होतं. ते काही पाकिट पैसे काहीच ते बाहेर ठेवत नव्हते. आणि मग ह्या मुलांनीच त्याला असे काही मार्ग सांगितले की दुसऱ्यांकडनं कसं चोरी करायची किंवा यांचं काही. मग त्याच्या बाबतीत अजून एक खूप वाईट अशी गोष्ट झाली की त्यांनी सांगितलं की आमचा हा जो माल असतो तो आम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचवायचा असतो. माल म्हणजे काय, ड्रग्ज, तर ते तू पोचव, कारण लहान मुलगा असल्यावरती काही संशय येणार नाही पोलिसांना किंवा मोठ्या माणसांना कोणाला. म्हणजे ही पण एक ट्रिक केली जाते की लहान मुलांच्या थ्रू मग ड्रग्ज पोचवा. तर नेमका तो ह्याच्यात सापडला आणि मग तो ड्रग्ज पोचवायला लागला. मग त्याला पकडलं पोलिसांनी. मग तो त्या ज्युएनाईल जे ऑब्झर्वेशन होम होतं तिथे त्याला राहायला लागलं. त्यावेळेला त्याची दुसरी ऍडमिशन झाली. ज्युएनाईल म्हणजे बाल सुधारगृह, थोडक्यात लहान मुलांचं तुरुंगच ना, तसंच म्हणायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ड्रग्ज कडे वगैरे वळला तर तुम्ही तुरुंगापर्यंत जाऊ शकता. शिक्षण वगैरे तर बाजूलाच राहिलं, तुमचं करिअर बाजूलाच राहिलं. त्यामुळे आपल्याला तिथे जायचंच नाही हे जे डॉक्टरांनी सांगितले तो अगदी मुद्दा लक्षात ठेवा. मी पुन्हा पुन्हा त्याच्यावरती हे करते, भर देते आहे, कारण त्याच्यापासून तुम्ही लांब राहावं हा आमचा प्रयत्न आहे. ज्युएनाईल मध्ये राहणं म्हणजे पुन्हा तिथे आणखीन वेगळं ट्रेनिंग मिळू शकतं, कारण तिथेही वेगवेगळी लोक आलेली असतात ना ज्युएनाईल मध्ये. आणि त्याच्यामध्ये जेव्हा एकदा जातो तेव्हा खरंच करिअरचं नुकसानच होतं ना. हा आता मुलगा 9वी नंतर तो शिकलाच नाही, तो ड्रॉपआउटच झाला, कारण मग अभ्यासात लक्ष लागेल असं झालं. क्लासला आई बाबा जाऊ देत नव्हते, आई बाबा सतत काळजीत, आणि याचाही काही त्याला पण काही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आता तो काही शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलंच नाहीये. आता 3ऱ्या वेळेला जेव्हा ऍडमिट केलेलं आहे तेव्हा मग आईबाबांनी सांगितले की आता आम्हाला त्याला असं लवकर घरी न्यायचं नाहीये, इथेच आपल्याला त्याचं काहीतरी पुनर्वसन करायचंय. त्यामुळे आता आम्हाला ठरवायचंय की काय नेमकं करायचं. त्याला आमच्याकडेच राहून तो 10वी पूर्ण करेल, मग 12वी करेल, असं काहीतरी आता तो प्लॅन करायला लागणार आहे. पण तुमच्या पुनर्वसन केंद्राचं काम महत्वाचं आहे, म्हणजे तिथून परीक्षाही देता येते. आम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. हा, तर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 40 वर्षापूर्वी माझे आई बाबा डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट या दोघांनी स्थापना केली. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णींचं पण तुम्ही नाव ऐकलं असेल, मानसोपचार तज्ञ, ते पण त्यांच्याच बरोबर होते. पु ल देशपांडे सुप्रसिद्ध साहित्यिक, यांच्या आर्थिक मदतीतून तेव्हा मुक्तांगण सुरू झालं. तर मुक्तांगणमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं जातं. आमचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ज्यांना व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे त्यांना उपचार देणं. त्याच्या पुढचा टप्पा असतो, आता जसं आपण बोललो, त्यांचं पुनर्वसन करणं, की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये मिसळण्यासाठी मदत करणं. त्याच्याच बरोबर आम्हाला काम करायला लागतं की जनजागृतीचं, आता जसं आपण करतोय की मुलांपर्यंत दुष्परिणामांची जाणीव करून देतोय. तर हे काम आमची मुक्तांगणची टीम पण सतत शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन ते करत असते. आणि अजून एक आम्ही काम करतो की ज्यांना या क्षेत्रात काम करायचंय त्यांना प्रशिक्षण देण्याचं. तर अशा 4 पातळ्यांवरती आमचं काम चालतं.
आणि साधारणतः दर महिन्याला 100 रुग्ण मुक्तांगणमध्ये दाखल होत असतात आणि सर्व प्रकारचं व्यसन दरमहा असतं. 100 म्हणजे खूप खूपच आहे आणि तरी सुद्धा वेटिंग लिस्ट असते. अरे बापरे. आम्ही जेवढे हवेत त्या मोठ्या प्रमाणात उपचार देऊ पण शकत नाही, इतका हा प्रश्न वाढतोय. आणि मुलांना एक इंटरेस्टिंग वाटेल म्हणून मी एक सुरुवातीला सांगते अनुभव. जेव्हा पु ल देशपांड्यांनी मुक्तांगणचं उद्घाटन केलं तेव्हा ते असं म्हणाले की आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर ह्या केंद्राची भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा देणं काही योग्य होणार नाही ना, व्यसनमुक्ती केंद्राची भरभराट. तर त्यापेक्षा मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे आणि त्याच्या जागी आपण एक सांस्कृतिक केंद्र निर्माण करूया. आणि ह्याच प्रेरणेने मुक्तांगणचं काम सुरू झालं. पण दुर्दैवाने पुलंच्या शुभेच्छा काही खऱ्या झाल्या नाहीत. मुक्तांगणची जी स्थापना झाली ते आमचं जे केंद्र होतं ते फक्त 15 बेड्सचं होतं, 15 रुग्णांची सोय होती. मग संख्या वाढायला लागली, असं करत करत 200 बेड्स पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आणि तरी सुद्धा कमी पडतंय असं वाटतंय. म्हणजे किती मोठा हा प्रश्न होतोय आपल्या लक्षात आलंच असेल. मग आता त्याला मुक्तांगणमध्ये ऍडमिट करण्याच्या आधी त्याला जुवेनाईल म्हणजे बाल सुधारगृहामध्ये म्हणजे त्यात तुरुंगच म्हणूया आपण, त्याच्यामध्ये ठेवण्यामध्ये लहान मुलांचं सुधारगृह इथे ठेवण्यात आलेलं होतं. ती काय प्रोसिजर असते म्हणजे तुमच्याकडे यायच्या आधी तिथे त्यांना एक संधी देतात का सुधारण्याची? तर आता सुधारगृह असा शब्द न वापरता निरीक्षण गृह किंवा असं म्हटलं जातं. तर या मुलाच्या बाबतीत झालं, सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल असं नाही. पालकांना जेव्हा वेळीच लक्षात येतं तर मग पालक लवकर सुद्धा घेऊन येतात. आपण पालकांनी काय काळजी घ्यायची त्याविषयी बोलूया. तर पालकांना कधी कधी लवकर लक्षात येतं, मग ते लवकर आमच्यापर्यंत आणतात. जितकी आपण ट्रीटमेंट लवकर देऊ तितकं तो त्याच्यातनं बरा होण्याची शक्यता वाढते. तुम्हाला जर असं कुणी पकडलं, तुमच्या हातून एखाद्या दुसऱ्या वेळा झालं आणि पुन्हा पुन्हा करावं असं वाटायच्या आधी जरी तुम्ही आई वडिलांना सांगितलं किंवा तुमच्या टीचर्सना सांगितलं तर तुमच्या शरीरावरती किंवा तुमच्या मेंदूवरती जे दुष्परिणाम होणार आहेत, मेंदूचा जो नाश होणार आहे, बुद्धीचा जो नाश होणार आहे आपण म्हणूया, तो टळेल आणि मग तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग लवकर सापडेल. त्यामुळे एकतर त्याच्याकडे वळायचंच नाही, पण चुकून अडकला असाल तर लगेच तुम्ही त्याच्यावरती लोकांशी बोला. हे मी पुन्हा एकदा रिपीट करते कारण आता तुमची स्टोरी म्हणजे त्या मुलाची स्टोरी ऐकल्यावरती मला असं वाटलं की हे किती गरजेचं आहे. आणि त्या सुद्धा निरीक्षण गृहात जाऊन सुद्धा त्याच्यावरती मग परिणाम झाला नाही, कारण ब्रेनमध्ये अशी काही डेव्हलपमेंट काय होतं व्यसनामध्ये ब्रेन मधले परिणाम ते आपण त्यांना समजावून सांगूया की पुन्हा पुन्हा का वळावं. जेव्हा कुठल्याही प्रकारे व्यसन कुठलंही केलं जातं तेव्हा एक बरं वाटल्याचं फिलिंग सुरुवातीला येतं की सुरुवातीला डोपामाइन वगैरे जे चांगले केमिकल्स असतात तर ते सिक्रीट होतात, त्याच्यामुळे मग बरं वाटल्याचं एक फिलिंग येतं आणि मग त्यांना वाटतं अरे मला बरं वाटतंय, मग ते परत केलं जातं. पण मग जेव्हा असं परत परत केलं जातं तेव्हा ते बरं वाटण्याचं फिलिंग येत नाही. त्याच्यासाठी त्यांना अधिक प्रमाणामध्ये व्यसन करावं लागतं. की समजा दारू असेल समजा तर 1 पेग घेत असतील तर मग 1 पेगनी काही होत नाही, मग 2-3 असं किंवा दिवसातनं अनेक वेळा करायला लागतं. तर ह्याला असं म्हणतात की टॉलरन्स, त्यांच्या शरीराचा किंवा मेंदूचा टॉलरन्स वाढतो, व्यसन पचवण्याची क्षमता वाढायला लागते. पण जास्ती प्रमाणात व्यसन केलं तरी सुरुवातीसारखी ज्याला ते नशा म्हणतात किंवा त्यांना बरं वाटण्याचं जे फिलिंग असतं ते त्यांना येत नाही. म्हणजे सुरुवातीला थोडंसं घेतलं तरी त्यांना छान वाटतं आणि नंतर पुन्हा पुन्हा किती घेतलं तरी ते लगेच छान वाटतं. तर ह्याला नशा किंवा हाय असा शब्द वापरला जातो. त्यामुळे कुठलंही व्यसन केल्यामुळे आनंद मिळतो हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आनंद जो असतो तो खूप तात्पुरता असतो, अगदी सुरुवातीच्या काळात मिळतो आणि नंतर पण जो मिळतो तो क्षणिक असतो, की ते 15-20 मिनिटासाठी मिळतो. पण त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यायला लागते. जे प्रचंड नुकसान होतं क्षणिक आनंदासाठी त्याची नाही तुलना आपण करू शकत. तर हे एक म्हणजे मेंदूवरती जर तुम्ही म्हणालात की टॉलरन्स वाढतो की ते पचवण्याची क्षमता, आणि दुसरं असं होतं की ते मिळालं नाही तर प्रचंड त्रास होतो, ज्याला विड्रॉल सिम्पटम्स असं म्हटलं जातं. हे असं आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो ना की ड्रग्ज नाही मिळाले तर त्याला खूप त्रास होतो, तो अस्वस्थ, त्याचे हात पाय थरथरत असतात, त्याला खूप घाम फुटलेला असतो, ही सगळी विड्रॉल सिम्पटम्स असतात. आणि मग पैसे मिळाले नाही की वाटेल तो गुन्हा, वाटेल ते गुन्हा, म्हणजे ते इतकी तीव्र असतात विड्रॉल सिम्पटम्स किंवा ते जे क्रेविंग तलफ जी येते की ते वाटेल ते करतात.
मी रोज मुक्तांगणमध्ये अशाच लोकांना भेटत असते आणि त्यांची उदाहरणं ऐकत असते. तर असं पण केलेलं आहे की स्वतःच्या आईला मारलंय की मला पैसे दे, चाकू दाखवलेला आहे, सोसायटीत जाऊन आरडाओरडा केलेला आहे. अशा वाटेल त्या गोष्टी त्यांच्याकडनं केल्या जातात. म्हणजे हाच तो माणूस का, असा प्रश्न पडावा इतका तो माणूस या व्यसनामुळे बदलू शकतो. आणि मग बालगृहात म्हणजे निरीक्षण गृहात ठेवल्यावर थोडे दिवस तो बरा झाला आणि मग पुन्हा आता तुम्ही तुमच्या मुक्तांगणमध्ये ऍडमिट करून घेणार आहे. मग तुम्ही तिथे काय ट्रीटमेंट देता मुक्तांगणमध्ये? मुक्तांगणमधले पहिल्यांदा काय करायला लागतं तर सर्व व्यसन त्याचं बंद ठेवायला लागतं. आणि मग जे काही विड्रॉल सिम्पटम्सचा त्यांना त्रास होतो त्या त्रासासाठी औषधोपचार असतात. खूप लोक या त्रासाला घाबरून व्यसन सोडायचं म्हणजे नकार देतात किंवा घाबरत असतात, पण या त्रासासाठी औषधं असतात. आणि कुठेही ऍडमिट झाले व्यसनमुक्ती केंद्रात तर हे योग्य उपचार त्यांना मिळू शकतात की जे आम्ही मुक्तांगणमध्ये करतो की सुरुवातीला वैद्यकीय उपचार त्यांना दिले जातात. मग त्याचबरोबर एकदा का ते त्या विड्रॉल सिम्पटम्स मधनं बाहेर आले की त्यांना एक असा शिस्तबद्ध दिनक्रम रोज असतो. एक टाइम टेबल त्यांना फॉलो करायला लागतं की सकाळी लवकर उठायचं, मग योगासनं असतात, वेळेवरती ब्रेकफास्ट, ग्रुप थेरपी, काउन्सिलरशी बोलणं, संध्याकाळी परत PT असते, जिम करू शकतात ते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांचा दिनक्रम नॉर्मलला येतो तेव्हा कसं होतं की एक शिस्त येते, त्याच्या तब्येतीला, मनाला, या सगळ्याला त्यांना मदत होते त्याच्यामुळे. आणि शरीर का त्यांचं चांगलं होतं मुक्तांगणमध्ये आल्यावर की एकतर आहार नियमित आणि चांगला पौष्टिक असतो, त्याचबरोबर योगासनं असतील, जिम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम ते करत असतात, स्वतःची कामं स्वतः करतात, स्वावलंबन, या सगळ्यामुळे तब्येत त्यांची खूप चांगली होते. काउन्सिलिंग आणि इतर ज्या वेगवेगळ्या थेरपीज असतात त्याच्यामुळे मन शांत व्हायला मदत होते. तर आणि आम्ही अर्थातच फॅमिली काउन्सिलिंग पण करतो की कुटुंबियांना समुपदेशन केलं जातं. या व्यसनातून मुलं बाहेर येऊ शकतात पूर्ण? डेफिनेटली. खूप आता मुक्तांगणमध्ये अशी अतिशय सकारात्मक खूप छान उदाहरणं आहेत. आता जसं मी एक उदाहरण सांगितलं तर मी अजून एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगते की अजूनही असा एक मुलगा आमच्याकडे होता की ज्याला पोलिसांनी आणून दाखल केलं होतं की इतका म्हणजे त्यांना सुद्धा तो त्रास द्यायचा आणि त्याला ते जास्ती वेळ आत ठेवू शकायचे नाहीत कारण त्याला विड्रॉल सिम्पटम्स सुरू झाले की ते घाबरायचे की काय करायचं. तर पोलिसांनी त्याला ऍडमिट केलं होतं आणि तो आता याच्यातनं पूर्ण बाहेर पडलेला आहे. त्याला 2 वर्ष झाली आता. त्याचं आता खूप चांगलं चाललेलं आहे. 10वीची परीक्षा दिली, 12वीची त्यांनी परीक्षा दिली. आता तो विचार करतोय की आता पुढे काय करायचं, शिक्षण. तर व्यसन सोडलं तर खूप चांगलं लाईफ आपल्या पुढे असू शकतं. आपण व्यसनात गेले तर मग आपल्याला माहिती नाही की काय होईल. कदाचित काही मुलांचे आई बाबा व्यसन करत असू शकतील, कदाचित असं होऊ शकेल की तुमच्या घरचे आई वडील व्यसन करत असतील, पण त्यांची कारणं वेगळी असतील आणि त्यांचं चुकतंय म्हणून आपण चुकायचं नाही. आपण पाहिलेलं आहे की आई वडिलांच्यामुळे किंवा स्पेशली बऱ्याच ठिकाणी वडील करत असतात आणि त्या घरात येऊन खूप वेगळं वाईट वर्तन करतात आणि तुम्हाला पाहिलं की त्या माहिती असतं की या वर्तनाचा आईला किती त्रास होतो किंवा घरातल्या सगळ्यांना किती त्रास होतो. तर आपण त्यांच्यापासून वडिलांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करायला हवा, पण आपण त्याच्याकडे म्हणजे कारण काहीही असलं तरी आपण त्याच्याकडे वळायचं नाही, हे अगदी लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन काय कारण असतात की मुलं हे बाहेर याच्यामध्ये ओढली जातील आणि त्यांना आपण आता सांगू शकू की तुम्ही तिकडे वळू नका? आपल्याकडे ना एकूण असं दिसून येतं की लोकांच्या मनात व्यसनाविषयी खूप गैरसमज असतात आणि त्या गैरसमजांमुळे त्यांना व्यसनाची ओढ लागते. तर पहिला गैरसमज मी जो मगाशी सांगितलं की ह्याच्यामुळे आनंद मिळतो, ह्याच्यामुळे कुठलाही आनंद मिळत नाही, उलट त्रासच होतो, ही खरी गोष्ट आहे. दुसरा गैरसमज असतो की व्यसन केल्यामुळे आपलं टेन्शन जातं. टेन्शन जात नाही, तात्पुरतं विसरलं जातं आणि त्याचं नंतर जेव्हा ते व्यसन उतरतं तेव्हा ते आपलं टेन्शन वाढलेलं असतं. अजून एक गैरसमज आहे की ह्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो. खोटा आत्मविश्वास येतो, खरा आत्मविश्वास तो नसतो, उलट बाकी लोक आपल्याला हसत असतात. काही लोकांना असं पण वाटतं
की ह्याच्यामुळे तब्येत सुधारते. अशी पण मी मुलं बघितलीत की खूप वजन कमी वगैरे, तर त्याला लोक म्हणाले की तू व्यसन कर, तुझी तब्येत सुधारेल, बॉडी बिल्डिंग कर वगैरे. तर असं काही नाही. आजकाल बॉडी बिल्डिंगसाठी पण काही ड्रग्ज यायला लागली आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जिम ट्रेनर्सच मुलांना सांगतात की तुम्ही ते इंजेक्शन वगैरे जे आहे ते तुम्ही घ्या. तर कृपया जिम ट्रेनरचं वगैरे असं न ऐकू नका की कुठली ते तुम्हाला औषधं घ्यायला सांगत असतील. तर औषधं नेहमी डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायची असतात. तर असे वेगवेगळे गैरसमज आहेत. विशेषतः गांजाच्या बाबतीत काही गैरसमज असे दिसून येतात की मुलं असं म्हणतात की गांजा ॲडिक्टिव्ह नाहीये, कधीतरी गांजा घेतलं तर चालतं, त्याचं व्यसनात रूपांतर होत नाही. पण गांजा हा खूप ॲडिक्टिव्ह आहे. 2-3 वेळा गांजाचं सेवन केलं तर तो माणूस पूर्ण व्यसनाधीन होतो आणि गांजाचे तर मेंदूवरती खूपच भयानक दुष्परिणाम होतात आणि मुख्य म्हणजे स्मरणशक्ती त्याच्यामुळे कमी होऊ शकते. काही मुलं आम्हाला असं पण आमच्याशी वाद घालतात, आम्ही जेव्हा म्हणतो की गांजा घेऊ नका, तर ते म्हणतात की अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये गांजा घेणं हे त्याला कायदेशीर, म्हणजे कायदेशीर आहे, ते घेणं काही हरकत नाही, बेकायदेशीर नाहीये. किंवा युरोपातल्या काही देशांमध्ये, तर मग काय हरकत आहे घ्यायला. तर तो तिकडे काही वेगळ्या कारणामुळे त्याला ते बेकायदेशीर ठरवलेलं नाहीये. पण भारतामध्ये हे बेकायदेशीर आहे. इथे आपण या गोष्टी करू शकत नाही. केल्या तर पोलीस पकडू शकतात. हे महत्वाचं आहे की लहान असलात तुम्ही आणि करताना आढळलात तर डायरेक्ट पोलीस पकडतात, तुरुंगात टाकू शकतात, म्हणजे निरीक्षण गृहामध्ये टाकू शकतात. तेही अगदी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि परदेशामध्ये असाही हल्ली वेगवेगळ्या इंटरनेटवरतीही अशी वेगवेगळी माहिती मिळते की तो चांगला असतो, त्याचे अमुक चांगले इफेक्ट होतात. पण आपण त्याचे वाईट इफेक्ट काय होतात त्याच्यावरती लक्ष ठेवूया. चांगले इफेक्ट कुणाला घ्यायचे असतील तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला नको. आणि इंटरनेटवरती जे दिलेलं असतं ते सगळंच खरं असतं असं नाही. आपण ऑथेंटिक साईटवरनच माहिती घ्यायची. WHO जे आहे, जागतिक आरोग्य संघटना, त्यांच्या साईटवरनं आपण माहिती घेऊ शकतो ना. हो ना. आणि काही शंका आली तर तुम्ही विचारा. म्हणजे मला जरी विचारलं तरी मी पुन्हा मॅडमना बोलावेन, त्यांना पुन्हा आपण विचारूया. पण तुम्ही या गोष्टीकडे वळायचं नाही, आज पक्क लक्षात ठेवाल आणि तुमच्या आई वडिलांनाही सांगाल की जर काही तुम्हाला अडचण असेल तर, किंवा आई वडिलांपैकी कोणी जर करत असेल तर त्यांनाही दुष्परिणामाची कल्पना द्याल का? नक्की द्याल ना. मला आवडतं मुलांकडे असं बघणाऱ्या की जे आई वडिलांना नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात. इंटरनेटच्या बाबतीत सुद्धा एक आपण थोडंसं 5 मिनिटांमध्ये त्यांना सांगूया की त्याचाही कसा परिणाम वाईट होतो. म्हणजे जसं जे परिणाम दारू घेतल्यानंतर मेंदूवर होतात तेच परिणाम जास्ती वेळ तुम्ही इंटरनेटवरती किंवा स्क्रीनवरती मोबाईलवर राहिलात तरी होतात. तर त्याविषयी थोडंसं सांगूया आपण त्यांना. आपण जेव्हा खूप मोबाईलचा किंवा जास्ती वापर करतो किंवा स्क्रीनकडे सारखं लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल त्याच्याकडे खूप वेळ जास्ती बघत असतो, तर त्याचा आपल्या एक तर पहिला म्हणजे डोळ्यांवर परिणाम होतो. कारण प्रकाशाच्या सोर्सकडे जर का आपण सारखं बघितलं तर अर्थातच ते डोळ्यासाठी घातक आहे. अजून एक परिणाम म्हणजे झोपेवर परिणाम. कारण जनरली मी बघते की अगदी रात्री झोपायला जाईपर्यंत लोक ते स्क्रीन बघत असतात, तर मेंदूला सूचनाच मिळत नाही की आता अंधार झालाय, रात्र झालीये, मग झोप कमी होते. मेंदूवरती परिणाम, त्याच्यातनं जी रेडिएशन्स निघत असतात तर ती आपल्या मेंदूपर्यंत पोचतात आणि मुलांची जी कवटी असते ती एवढी डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे तो एक घातक परिणाम त्या रेडिएशन्समुळे होऊ शकतो. बरेचदा असं होतं की फोनकडे बघितलं जातं, स्क्रीनकडे, तर आपली मान, पाठ, आपण कसंही बसतो, लहान वयात मानेचे, पाठीचे आजार सुरू होतात. व्यायाम केला जात नाही, संध्याकाळी मोकळ्या हवेत खेळलं जात नाही किंवा योग्य आहार घेतला जात नाही, ह्या सगळ्याचा आरोग्यावरती खूप दुष्परिणाम होतो. तर ह्या व्यसनाचे शरीरावरती गंभीर दुष्परिणाम होतात, आपल्या मेंटल हेल्थवर म्हणजे मानसिक आरोग्यावरती सुद्धा होतात. आमच्याकडे जी मुलं येतात तर मी बघते की त्यांना अँझायटी म्हणजे चिंता, निराशा, डिप्रेशन, ॲग्रेशन, अतिचिडचिड असे खूप त्यांच्या मनावरती हा स्क्रीनच्या वापरामुळे परिणाम झालेला असतो. अभ्यासात लक्ष लागत नाही, करिअरचं नुकसान आणि तब्येतीचंही नुकसान होतं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यसनांपासून आपल्याला लांब राहायचं आहे. मोबाईल वापरायचा आहे पण आवश्यकतेसाठी वापरायचा आहे. मोबाईल उगाच टाइमपास म्हणून वापरायचा नाहीये. इन्स्टा, फेसबुक अशा सोशल मीडियापासून लांब राहायचं आहे. आणि मुख्य म्हणजे व्यसनांना आधी नाही म्हणायचंय, से नो. तर हा रोटरीतर्फे आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा पोहोचवूया आणि सर्व मुलांनी आज आपण अशी प्रतिज्ञा घेऊया, मी व्यसनाकडे वळणार सुद्धा नाहीये. आणि त्याच्या आधी आपण डॉक्टर मुक्ता मॅडमचे आभार मानूया, कारण त्यांनी आपल्याला इतकी छान माहिती दिली आहे. आणि याविषयी मी एक प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे याच्यानंतर.
ती तुम्ही सोडवून माझ्याकडे पाठवायची आहे. कारण आम्ही ज्यांचे प्रश्नपत्रिका छान आहे, ज्यांनी त्याच्यावरती जर काहीतरी निबंध लिहिला, काहीतरी तुमचे विचार लिहिले, तर आम्ही त्याला बक्षीस देणार आहोत रोटरीतर्फे. आवडला का तुम्हाला हा उपक्रम? तर स्वतःचं रक्षण करा, समाजाचं रक्षण करा आणि छान नागरिक बना आणि लोकांना पण लांब ठेवूया. आपण मुक्ता मॅडम सारखं छान कार्य करायचं असं ठरवूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.